नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या स्टुडंट लॉग इनमध्ये नवीन अपडेट आलेला आहे. त्याच्या संदर्भाने आज आपण माहिती घेणार आहोत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये दूरस्थ शिक्षण देणारं अत्यंत महत्त्वाचं विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची साईट आपणास माहीत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ycmou.digitaluniversity.ac.in या वेबसाईटवर आपण जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची अत्यंत महत्त्वाची माहिती. आपण गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा. त्याच्यामध्ये YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी इथं क्लिक करा. या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं उजव्या कोपऱ्यामध्ये स्टुडंट लॉग इन दिसत आहे. हे 3 प्रकारचे लॉग इन अगोदरही होतं, आताही आहे, परंतु स्टुडंट लॉग इनमध्ये काहीतरी चेंज झालेला आहे. तो चेंज आपल्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. म्हणून अगोदर आपण स्टुडंट लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. स्टुडंट लॉग इन या बटनावर आपण या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा स्टुडंट लॉग इनचं जे पेज आहे ते ओपन होईल. आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. अगोदर जे होतं ते डायरेक्टली आपण लॉग इन करू शकतो आपल्या PRN नंबरसाठी, परंतु आता या ठिकाणी नवीन पोर्टल या ठिकाणी आलेलं आहे. न्यू पोर्टल स्टुडंट लॉग इनचं जे न्यू पोर्टल आहे ते इथं दिलेलं आहे. PRN स्टार्ट्स फ्रॉम 25. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे PRN हे 25ने सुरू होत आहे अशा विद्यार्थ्यांनी येथे लॉग इन करायचं आहे याच्यामध्ये. आणि दुसरं जे लॉग इन दिलेलं आहे ते एक्झिस्टिंग लॉग इन आहे. PRN स्टार्ट्स फ्रॉम 20. ज्यांचं 20पासून लॉग इन सुरू होतं त्यांनी या ठिकाणी खाली लॉग इन बटन दाबायचं आहे. चला तर मग आता माझं जे लॉग इन आहे ते 20ने सुरू होते. PRN 20ने सुरू होतो म्हणून मी या बटनावर क्लिक करत आहे. आता पहा या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाका म्हणून आलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमचा PRN नंबर आणि पासवर्ड भरायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या विंडोचा वापर करायचा आहे. तर ही होती लॉग इनच्या संदर्भाने स्टुडंट डॅशबोर्डवर काय बदल झाले त्याच्या संदर्भातली माहिती. भेटूया अशा नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.